श्रीमद भागवत पुराण चतुर्थ स्कंध अध्याय 8. ध्रुवाचे वनात जाणे. मैत्रेय म्हणतात, शत्रुंजय विदुरा, सनकादिक, नारद, ऋभू, हंस, अरुणी आणि यती या ब्रह्मदेवांच्या नैष्ठिक ब्रह्मचारी पुत्रांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही. अधर्म हाही ब्रह्मदेवांचाच पुत्र होता. त्याच्या पत्नीचे नाव मृषा म्हणजेच असत्य असे होते. तिला दंभ आणि माया अशी 2 मुले झाली. त्या दोघांना संतती नसलेला निरुती घेऊन गेला. हे बुद्धिमान विदुरा, दंभ आणि माया यांच्यापासून लोभ आणि निकृती म्हणजेच लबाडी यांचा जन्म झाला. त्यांच्यापासून क्रोध आणि हिंसा तसेच त्यांच्याहीपासून कली म्हणजेच कलह आणि त्याची बहीण दुरुक्ती म्हणजेच अपशब्द उत्पन्न झाले. हे साधू शिरोमणे, नंतर कलहाने दुरुक्तीपासून भय आणि मृत्यूला उत्पन्न केले. तसेच या दोघांच्या संयोगाने यातना आणि निरय म्हणजेच नरक ही जोडी उत्पन्न झाली. हे विदुरा, अशा प्रकारे मी संक्षेपाने तुला प्रलयाला कारण असा हा अधर्माचा वंश सांगितला. हे वर्णन अधर्माचा त्याग करून पुण्य संपादनाला कारणीभूत होते. म्हणून याचे वर्णन 3 वेळा ऐकून मनुष्य आपल्या मनाची मलिनता दूर करतो. हे कुरुनंदना, आता मी श्रीहरीचे अंश ब्रह्मदेव यांच्या अंशाने उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती महाराज स्वयंभू व मनूच्या पुत्रांच्या वंशाचे वर्णन करतो. महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभू व मनू यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र झाले. भगवान वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झाल्यामुळे हे दोघे जगाचे रक्षण करण्यात तत्पर असत. उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची नामक 2 पत्न्या होत्या. त्यापैकी सुरुची राजाला अधिक प्रिय होती, सुनीती नव्हती. तिचा पुत्र ध्रुव. एक दिवस राजा सुरुचीचा पुत्र उत्तम याला मांडीवर घेऊन त्याचे लाड करीत होता. त्याचवेळी ध्रुवसुद्धा मांडीवर बसू इच्छित होता, परंतु राजाने त्याला बसू दिले नाही. त्यावेळी अत्यंत गर्विष्ठ सुरुचीने आपल्या सवतीचा पुत्र ध्रुव याला तसे करताना पाहून रागाने राजासमोर म्हटले, मुला, तुला राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्माला आला नाहीस. तू अजून लहान आहेस. तू दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहेस हे तुला अजून माहीत नाही. म्हणूनच तू अशा दुर्लभ गोष्टीची इच्छा करीत आहेस. जर तुला राजसिंहासनाची इच्छा असेल तर तपश्चर्या करून श्री नारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे. मैत्रेय म्हणतात, ज्याप्रमाणे काठीने मारल्यावर साप फुत्कार टाकू लागतो, त्याप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांनी विद्ध होऊन क्रोधामुळे तो उसासे टाकू लागला. गुपचूपपणे हे सर्व पाहणाऱ्या वडिलांना सोडून तो रडत रडत आपल्या मातेकडे गेला. त्याचे 2 ओठ थरथर कापत होते आणि तो स्फुंदून स्फुंदून रडत होता. सुनीतीने मुलाला मांडीवर घेतले आणि जेव्हा महालातील दुसऱ्या लोकांकडून सुरुचीने बोललेले तिने ऐकले, तेव्हा तिला सुद्धा फार दुःख झाले. तिचा धीर सुटला. वणव्याने होरपळलेल्या वेलीप्रमाणे ती शोकाने संतप्त होऊन विलाप करू लागली. सवतीचे बोलणे आठवून तिच्या कमळासारख्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. ती बिचारी आपल्या दुःखाला अंत नाही असे पाहून सुस्कारे टाकीत ध्रुवाला म्हणाली, पुत्रा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस, कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो त्याला स्वतःच त्याचे फळ भोगावे लागते. सुरुची जे काही म्हणाली ते योग्यच आहे, कारण महाराजांना माझा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची लाज वाटते. तू मज अभागिनीच्या पोटी जन्म घेतलास आणि माझ्याच दुधावर वाढलास. बाळ, तुझी सावत्र माता जे म्हणाली तेच द्वेषबुद्धी सोडून कर. जर तुला राजकुमार उत्तमाप्रमाणे
राजसिंहासनावर बसण्याची इच्छा असेल तर भगवंतांच्या चरणकमलांची आराधना कर. जगाचे पालन करण्यासाठी सत्वगुणाचा अंगीकार करणाऱ्या त्या श्रीहरींच्या चरणांची आराधना करूनच श्री ब्रह्मदेवांना तसेच मन आणि प्राण जिंकणाऱ्या मुनींनाही ते वंदनीय असे सर्वश्रेष्ठ पद प्राप्त झाले. तसेच तुझे आजोबा स्वयंभू व मनूंनी सुद्धा मोठमोठी दक्षिणा द्यावी लागणाऱ्या यज्ञांच्या द्वारा अनन्य भावाने त्याच भगवंतांची आराधना केली होती. म्हणूनच त्यांना इतरांना अत्यंत दुर्लभ अशी इहलोकीची सुखे, पारलौकिक सुखे आणि शेवटी मोक्ष सुख प्राप्त झाले. बाळा, तू सुद्धा त्या भक्तवत्सल श्री भगवंतांचाच आश्रय घे. जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू लोक नेहमी त्यांच्याच चरणकमलांच्या मार्गाचा शोध करीत असतात. तू स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसवून अन्य सर्वांचे चिंतन सोडून केवळ त्यांचेच भजन कर. अरे, त्या कमलदललोचन श्रीहरींना सोडून मला तर तुझे दुःख दूर करणारा दुसरा कोणी दिसत नाही. पहा, जिला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव आदी अन्य देव धुंडत असतात, ती कमलधारिणी श्रीलक्ष्मीसुद्धा नेहमी त्या श्रीहरींनाच शोधित असते. मैत्रेय म्हणतात, इष्टवस्तूच्या प्राप्तीचा मार्ग दाखविणारे आईचे बोलणे ऐकून ध्रुवाने बुद्धीने आपले मन स्थिर केले आणि तो पित्याच्या नगरातून बाहेर पडला. हा सर्व वृत्तांत ऐकून आणि ध्रुवाची इच्छा ओळखून नारद तेथे आले. त्यांनी ध्रुवाच्या मस्तकावर आपला पापनाशक हात फिरवीत मनोमन आश्चर्यचकित होऊन म्हटले, मानभंग सहन न होणाऱ्या क्षत्रियांचे तेज पहा ना. हा मुलगा लहान असून सुद्धा याच्या हृदयामध्ये सावत्र मातेच्या कटुवचनांनी घर केले आहे. नारद म्हणाले, मुला, खेळण्या बागडण्यात रमावयाच्या या बालवयात काही बोलण्याने तुझा मान किंवा अपमान होत असेल असे आम्हाला नाही वाटत. जर मानापमानासंबंधीच म्हणशील तर मनुष्याच्या असंतोषाचे खरे कारण मोहाशिवाय दुसरे काहीच नाही. संसारात मनुष्याला आपल्या कर्मानुसारच मान अपमान किंवा सुखदुःख प्राप्त होते. म्हणून बाबा रे, भगवंतांच्या लीलेचा विचार करून बुद्धिमान माणसाने दैवामुळे जी परिस्थिती आली असेल त्यातच संतुष्ट राहावे. आता मातेच्या उपदेशाप्रमाणे तू योगसाधनाद्वारे ज्या भगवंतांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहेस त्यांना प्रसन्न करून घेणे सामान्य माणसांना अवघड आहे असे मला वाटते. योगी लोक अनेक जन्मात अनासक्त राहून समाधी योगाच्या द्वारा मोठमोठ्या कठोर साधना करतात, परंतु भगवंतांच्या स्थानाचा त्यांना पत्ता लागत नाही. म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा. मोठा झाल्यावर जेव्हा परमार्थ साधनेची वेळ येईल तेव्हा त्यासाठी प्रयत्न कर. विधात्याच्या विधानानुसार जे काही सुखदुःख प्राप्त होईल त्यातच चित्त संतुष्ट ठेवणारा पुरुष मोहमय संसारातून पार पडतो. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्याला पाहून प्रसन्न व्हावे. जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्यानेच दुःखाने तो खचून जात नाही. ध्रुव म्हणाला, भगवन, सुखदुःखामुळे ज्यांचे चित्त चंचल होते त्यांच्यासाठी कृपा करून आपण शांतीचा हा चांगला उपाय सांगितला आहे. परंतु माझ्यासारख्या अज्ञानी जीवांची दृष्टी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. याखेरीज मला भयंकर असा क्षत्रिय स्वभाव प्राप्त झाला आहे, म्हणून माझ्यात नम्रतेचा अभाव आहे. सुरुचीने आपल्या कटुवचनरूपी बाणांनी माझे हृदय विदीर्ण केले आहे. त्यामुळे आपला हा उपदेश माझ्या हृदयात शिरत नाही. हे ब्रह्मन, मी त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पदावर अधिकार मिळवू इच्छितो, जेथे माझे वाडवडील किंवा अन्य कोणीही आरूढ होऊ शकले नाहीत. त्याच्या प्राप्तीसाठी आपण मला एखादा चांगला मार्ग सांगा. आपण भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र आहात आणि जगाच्या कल्याणासाठीच
ही वीणा वाजवीत सूर्याप्रमाणे त्रैलोक्यात संचार करीत आहात. मैत्रेय म्हणाले. ध्रुवाचे बोल ऐकून देवर्षी नारद अत्यंत प्रसन्न झाले. त्याच्यावर कृपा करून त्याला सदुपदेश करू लागले. नारद म्हणाले, पुत्रा, तुझ्या मातेने तुला जो सांगितला तोच तुझा परमकल्याणाचा मार्ग आहे. म्हणून तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचेच भजन कर. ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्षरूप पुरुषार्थाची अभिलाषा आहे त्याला त्यांच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय म्हणजे श्रीहरींच्या चरणांचे सेवन करणे हाच होय. म्हणून मुला, तुझे कल्याण असो. आता तू यमुना नदीच्या तटावरील परम पवित्र मधुवनात जा. तिथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तेथे कालिंदीच्या पवित्र जलामध्ये त्रिकाळ स्नान करून, नित्यकर्मे करून, विधीनुसार आसन घालून त्यावर बैस. नंतर पूरक, कुंभक आणि रेचक या तिन्ही प्रकारच्या प्राणायामाने हळूहळू प्राण, मन आणि इंद्रियांचे दोष घालवून धैर्ययुक्त मनाने परमगुरु श्री भगवंतांचे ध्यान कर. भगवंतांचे नेत्र आणि मुख नेहमी प्रसन्न असून ते प्रसन्नतापूर्वक भक्ताला वर देण्यासाठी उद्युक्त आहेत. त्यांचे नाक, भुवया आणि गाल अत्यंत नयनरम्य आहेत. ते सर्व देवांमध्ये परम सुंदर आहेत. ते तरुण आहेत. त्यांचे सर्व अंग मनोरम आहे. लाल लाल ओठ आणि लालसर नेत्र आहेत. ते शरणागतांना आश्रय देणारे अपार सुखदायक शरणागत वत्सल आणि दयेचा सागर आहेत. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे. त्यांचा वर्ण मेघाप्रमाणे सावळा आहे. त्या परमपुरुष श्यामसुंदरांनी गळ्यात वनमाळा धारण केली आहे आणि त्यांच्या चारी हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म शोभून दिसत आहेत. त्यांच्या मस्तकावर किरीट, कानात कुंडले, बाहूत केयूर आणि हातात कंकणे शोभून दिसत आहेत. कौस्तुभमणी गळ्याची शोभा वाढवित आहे. तसेच त्यांनी रेशमी पीतांबर परिधान केला आहे. त्यांच्या कटिप्रदेशावर सुवर्णाचा कमरबट्टा आणि पायात सुवर्णाचे नूपूर शोभून दिसत आहेत. भगवंतांचे स्वरूप अत्यंत दर्शनीय, शांत तसेच मन आणि डोळ्यांना आनंदित करणारे आहे. जे लोक प्रभूंची मानसपूजा करतात त्यांच्या अंतःकरणात ते हृदयकमलाच्या कर्णिकेवर आपल्या नखमणी मंडित मनोहर चरणांना स्थापित करून विराजमान होतात.